नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दांच्या दुनियेत आणि ज्ञानाच्या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत. कधी मातीच्या सुगंधात दरवळणाऱ्या ग्रामीण कथा, तर कधी भविष्यातील स्वप्न साकारणारं तांत्रिक कौशल्य. आपण घेऊन आलो आहोत एक असं ठिकाण जिथे पुस्तकं फक्त वाचली जात नाहीत, तर ती काळजापर्यंत पोहोचवली जातात. तुम्ही प्रवासात असाल, विश्रांती घेत असाल किंवा काहीतरी नवीन शिकू इच्छित असाल, तर आमचे ऑडिओ बुक्स तुमचे सोबती बनतील. चला तर मग ऐकूया, शिकूया आणि समृद्ध होऊया. आमच्याशी जोडले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. SG कथालय, गोष्टी आपल्या मातीतल्या. 2 डोळ्यांचं स्वप्न आणि एका डोळ्याची आई. एक हृदयस्पर्शी कथा. एका लहानशा गावात सुमती नावाची एक महिला राहायची. सुमतीचा एक डोळा नव्हता, पण तो का नव्हता याचं कारण तिने आपल्या मुलाला कधीच सांगितलं नव्हतं. दिसायला ती थोडी विद्रूप वाटायची, पण तिचं हृदय मात्र सोन्यासारखं होतं. तिचा पती वारल्यानंतर तिच्या आयुष्याचा एकमेव आधार होता तो म्हणजे तिचा मुलगा समीर. समीर हुशार होता, देखणा होता. सुमतीने ठरवलं होतं की आपल्या मुलाला आपण खूप शिकवायचं. पण गावात कामाची वानवा होती. शेवटी मुलाच्या शिक्षणासाठी आणि पोटापाण्यासाठी तिने रस्ता साफ करण्याचं, सफाई कामगाराचं काम स्वीकारलं. समीर आता मोठ्या वर्गात गेला होता. शहरातल्या मुलांसारखं राहणं, वागणं त्याला आवडू लागलं होतं. एके दिवशी सकाळी समीर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत शाळेच्या गेटपाशी उभा होता. तिथेच सुमती हातात झाडू घेऊन रस्ता साफ करत होती. तिचा तो बसलेला डोळा, मळलेले कपडे आणि हातातला झाडू, ती आपल्या मुलाकडे पाहत होती. हे पाहून समीरच्या मित्रांनी विचारलं, "अरे समीर, ती बघ, ती बाई तुलाच बघतीये सारखी. कोण आहे ती? तुला ओळखते का?" समीरला अचानक खूप लाज वाटली. त्याला वाटलं, जर मी सांगितलं ही माझी आई आहे, तर माझे मित्र माझी थट्टा करतील. तो रागात आणि तिरस्काराने म्हणाला, "छे, मी नाही ओळखत तिला. ती कोणतरी वेडी भिकारी नसेल किंवा रस्ता झाडणारी असेल. माझी आई इतकी घाणेरडी नाहीये." सुमतीने हे शब्द ऐकले. तिच्या हातातला झाडू क्षणभर थांबला. ज्या मुलासाठी तिने आपला देह झिजवला, तोच तिला ओळखायला नकार देत होता. तिच्या त्या एका डोळ्यातून अथांग पाण्याचा पूर वाहू लागला, पण तिने तो पदराने पुसला आणि ती गपचूप आपलं काम करू लागली. हळूहळू काळ सरकत गेला. समीर शिकून शहरात मोठा अधिकारी झाला. त्याने तिथेच लग्न केलं, बंगला घेतला. त्याने आपल्या आईला कधीच शहरात नेलं नाही. सुमती मात्र आपल्या मुलाच्या यशावर लांबूनच खुश होती. ती त्याच गावात, त्याच झोपडीत राहत होती. अनेक वर्षांनंतर समीरला त्याच्या जुन्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं. समीर मोठ्या गाडीतून गावात आला. गावात आल्यावर त्याला आपल्या जुन्या घराची आठवण झाली. तो तिथे गेला तर त्याला तिथे आई दिसली नाही व झोपडीच्या बाहेर पण खूप अस्तव्यस्त झाले होते. तो तसाच शेजारच्या काकूंच्या घरी गेला. त्याने काकूंकडे आपल्या आईची चौकशी केली. त्या काकूंनी त्याला सांगितले की त्याची आई काही दिवसांपूर्वीच वारली. हे ऐकून समीरला धक्का बसला. थोड्या वेळांनी काकूंनी समीरच्या हातात एक जुनी चिठ्ठी आणि एक छोटी पेटी दिली. समीरने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडली. त्यात त्याच्या आईने लिहिलं होतं, "माझ्या प्रिय सोन्या, तू खूप मोठा झालास याचा मला अभिमान आहे. तू मला शाळेसमोर ओळखायला नकार दिलास तेव्हा मला वाईट नाही वाटलं रे. उलट मला भीती वाटली की माझ्यामुळे तुला तुझ्या मित्रांसमोर ओशाळल्यासारखं व्हायला नको. तुला नेहमी प्रश्न पडायचा ना की माझ्या एका डोळ्याला काय झालंय? बाळा, तू खूप लहान असताना तुझा एका अपघातात डोळा निकामी झाला होता. डॉक्टर म्हणाले होते की तुला दुसरं कोणीतरी डोळा दिला तरच तू जग बघू शकशील. मी आई होते रे. तुझं अंधारलेलं आयुष्य मला कसं बघवणार? म्हणून मी माझा एक डोळा तुला दिला. आज तुझ्या डोळ्यांनी हे जग बघतोयस, त्यातला एक डोळा माझा आहे. तुला जगात कमीपणा वाटू नये म्हणूनच मी स्वतः विद्रूप झाले." समीरच्या पायाखालची जमीन सरकली. तो धाय मोकळून रडू लागला. ज्या आईला त्याने घाणेरडी म्हटलं होतं, तिने स्वतःचा अवयव देऊन त्याला पूर्ण केलं होतं. तो तसाच धावत आपल्या शाळेजवळ गेला आणि गुडघे टेकून त्या रस्त्याला स्पर्श केला जिथे त्याची आई रस्ता झाडायची. पण आत्ता तिथे आठवणीखेरीज काहीच उरलं नव्हतं. मित्रांनो, आईचं प्रेम हे बाह्य रूपात नसतं, तर तिने आपल्यासाठी केलेल्या त्यागात असतं. आपण कितीही मोठे झालो तरी ज्या माऊलीने आपल्याला हे जग दाखवले आहे, तिची ओळख सांगायला कधीच लाजू नये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.